हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। तर मित्रांनो, ही स्टोरी ही खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। प्रिशा आज लवकर उठली होती। तिचं काम झालं म्हणून ती विहान सरांना भेटली आणि मग खाली आली आणि चालतच चालली होती, रिक्षा शोधत, पण एकही दिसत नव्हती म्हणून ती पुढे चालतच होती। तितक्यात मागून एक बाईकचा आवाज आला। तिने मागे वळून पाहिलं तर कोणीतरी मुलगा होता। तिने दुर्लक्ष केलं आणि पुन्हा चालू लागली। मग पुन्हा आवाज आला। तिने रागात पाहिलं आणि पुढे निघाली। आता मात्र तो मुलगा पाठोपाठ यायला लागला। आजूबाजूला पूर्ण शांतता होती, कोणीच नव्हतं। तिला घाबरायला झालं। ती घाईतच पळायला लागली आणि बाईकवाला तिच्या मागे। मध्येच त्याने तिचा हात पकडला। त्या स्पर्शाने तिला किळस वाटली। तिने जोरात त्याच्या हाताला हिसका दिला आणि पळू लागली। मध्येच पाय अडखळला आणि जोरात खाली पडली। बाईकवाला उतरून हेल्मेट काढून तिच्याकडे पावलं टाकू लागला। आता मात्र तिच्या अंगाचा थरकाप उडू लागला होता। डोळ्यांसमोर अंधारी आली। बस इथेच शेवट, असं तिच्या मनात आलं। तो तिचा हात पकडून तिला उचलायला लागला। तोच मागून जोरदार लाथ बसली। प्रिशाने वळून पाहिलं तर विहान सर होते। डोळ्यात रागाने रक्त उतरलेलं, पण ती मात्र घाबरून थरथरत होती। विहानने त्या माणसाचे केस पकडून उभं केलं आणि एक पंच दिला। इतकं मारलं की तो उठायच्या लायकीचा राहिला नाही। त्याने खिशातून रिव्हॉल्वर काढली आणि 3 गोळ्या झाडल्या। त्याचे बॉडीगार्ड्स पळतच आले आणि त्या माणसाला उचलून घेऊन गेले। हे सगळं प्रिशा बघत होती। प्रिशा बेशुद्ध पडली। त्याला धस्स झालं। जवळजवळ पळतच तिच्या जवळ गेला आणि तिला उचलून कारमध्ये ठेवून हॉस्पिटलकडे भरधाव निघाला। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिला उचलून आत नेलं। डॉक्टरनी तपासलं। व्हॉट हॅपन? इज शी फाईन? विहानने विचारलं। सर, त्या ठीक आहेत। पॅनिक अटॅक आलाय, पण वेळेत आणलं नसतं तर त्या कोमात गेल्या असत्या। ओके, थँक्स डॉक्टर। मी तिला घेऊन जाऊ शकतो का? यस, ऑफकोर्स। थोड्या वेळाने तो तिला घेऊन निघाला। ती अजूनही बेशुद्धच होती। दिशा म्हणते, काय झालं? कोणाचा फोन होता? मितेशने विचारलं। दिशा म्हणते, मितेश, तुझ्या दादाचा फोन होता। दीदी बेशुद्ध झालीये आणि तो तिला घेऊन तुमच्या घरी चाललाय। मितेश म्हणतो, व्हॉट? ओके, डोंट वरी, आपण जाऊ लगेच। त्याने कार घराकडे घेतली। इकडे विहानने कार थांबवली आणि प्रिशाला उचलून घेतलं आणि आत आला। आत आल्या आल्या समोरच त्याला मीनाक्षी आई दिसली। मीनाक्षी म्हणते, विहान, अरे काय झालं? कोण आहे ही मुलगी आणि तू तिला असं उचलून का घेऊन आलाय? विहान म्हणतो, मॉम, ही प्रिशा आहे, माझी पर्सनल सेक्रेटरी। तिला बरं नाहीये, बेशुद्ध आहे। मी तिला वर घेऊन जातो आणि सगळं सांगतो। विहान तिला वर गेस्ट रूममध्ये घेऊन गेला। ब्लँकेट ओढलं आणि तिथेच बसला। तितक्यात त्याची मॉम, डॅडी आणि आजोबा आले। डॅडी म्हणतात, विहान, काय झालं हिला? विहान म्हणतो, सगळं सांगितलं। आजोबा म्हणतात, बरं केलंस तू तिला आणलंस, खूप गोड मुलगी आहे। मीनाक्षी म्हणते, बाबा, तुम्ही हिला ओळखता? डॅडी म्हणतात की हो, ऑफिसमध्ये भेट झाली होती, खूप मनमिळावू आहे। सगळे बाहेर गेले। विहान तिच्या शेजारी बसून तिच्याकडे पाहत होता। तो तिला पाहत केस कानामागे सारत होता। तितक्यात आवाज आला। बघितलं तर मितेश आणि एका मुलीसोबत होता। ती कदाचित प्रिशाची बहीण होती। दिशा आत आली। दिशा म्हणते, काय झालं दीदीला? ती ठीक आहे ना? विहान म्हणतो, हो, फक्त आराम करू दे। मितेश म्हणतो, दादा, थँक्यू, तू दीदीला घेऊन आलास। विहान म्हणतो, एक मिनिट मितेश, तू प्रिशा आणि हिला कसं ओळखतो? मितेश म्हणतो, ॲक्च्युली दादा, दिशा आणि मी एकाच कॉलेजमध्ये, आम्ही शॉपिंगला गेलो होतो तेव्हाच ओळख झाली दीदीशी, खूप मस्त आहे ती। विहानने ओके म्हणत त्यांना फ्रेश व्हायला पाठवलं। दिशा म्हणते, मला काहीतरी वेगळं वाटतंय। मितेश म्हणतो, दाल में कुछ काला है।
दिशा म्हणते, मिस्टर मितेश दीक्षित, तुम्ही जास्त डोकं लावू नका. दोघं फ्रेश झाले. मितेशने फोन करून कॉफी मागवली. 4 तासांनीही प्रिशा शुद्धीत आली नव्हती. विहान टेन्शनमध्ये होता. डॉक्टरला फोन केला. डॉक्टर आले. डॉक्टर म्हणाले, टेन्शनमुळे शुद्ध नाही आली. 24 तास वाट पहा. सगळे आपल्या रूममध्ये गेले. दिशा टेन्शनमध्येच असते. विहान इकडे तिकडे फिरत होता. गॅलरीत गेला. आवाज आला. वर पाहिलं, कोणी नव्हतं. गॅलरीत पाहिलं तर एक माणूस पळत होता. विहान म्हणतो, हे थांब. पळालेला माणूस पकडला गेला. स्टोअर रूममध्ये नेला. विहान म्हणतो, वर काय करत होतास? त्याला गरम सळीने छळलं. तो माणूस म्हणतो, मला पैसे दिले होते. विकास नाव आहे, धारावीमध्ये आहे. विहानने गार्डला सांगितलं आणि वर आला. प्रिशाला शुद्ध आली होती. पण विहानने काही न दाखवत रितेश आणि दिशाला बाहेर जायला सांगितलं. दोघेही बाहेर गेले. आता विहान प्रिशाजवळ आला आणि तिच्यासमोर बसला. मिस प्रिशा, आता कसं वाटतंय? त्याने विचारलं. आता ठीक आहे सर. थँक्यू सो मच सर, तुम्ही मला वाचवलंत. ती हलकेच हसत म्हणाली. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. आणि त्याच्यानंतर, सर, आता मी आणि दिशा घरी जातो. मी ठीक आहे आता, ती म्हणाली आणि उठायला लागली. तर स्टॉप इट, तो म्हणाला. तशी ती गप्प बसली. प्रिशा, तू पुढचे काही दिवस इथेच राहणार आहेस आणि दिशा पण, तो म्हणाला. पण सर, ती काही बोलणार तोच त्याने धारदार नजर टाकली. खडूस कुठला, बोलायलाही देत नाही. प्रिशा मनातच म्हणाली, मी इथेच कशी राहू शकते? कुणी काही बोललं तर? प्रिशा मनातच म्हणाली, हे माझं घर आहे विहान दीक्षितचं, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुला कोणी काही बोलणार नाही, तो म्हणाला. तशी ती शांत बसली. प्रिशा, मला एक सांगशील? त्याने विचारलं. यस सर, ती म्हणाली. तुझा कोणी दुश्मन आहे का? नो सर, नाही, माझा कोणी दुश्मन नाही, ती म्हणाली. ओके, टेक अ रेस्ट, तो म्हणाला आणि तिला झोपून तिथेच बसला. त्याने लॅपटॉप घेतला आणि काम करत बसला. पण डोक्यात विचार मात्र, तो कोण माणूस असेल जो प्रिशाच्या जीवावर उठला आहे? हाच प्रिशा मात्र विहान तिची घेत असलेली काळजी पाहून विचारात हरवली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुसून तिने मिटले. तिची ती रिॲक्शन पाहून विहान अजूनच विचारात गेला. काय असेल जेही आपल्याला सांगत नाहीये? दिशाला विचारू का? नाही, ती सांगेल तेव्हाच, असं मनात म्हणत त्याने डिटेक्टिव्ह राकेशला फोन करून प्रिशाची माहिती काढायला सांगितली. बस, लवकरच समजेल काय आहे हिच्या मनात आणि कोण आहे जो हिच्या जीवावर उठलाय. हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही, विहान मनात म्हणाला. दिशा आणि मितेश मात्र वरच्या टेरेसवर थंड हवेत बसले होते. दिशा त्याला त्यांची लहानपणापासूनची स्टोरी सांगत होती आणि मितेश शांतपणे ऐकत होता. दिशा, एक विचारू? मितेश म्हणाला. बोल ना. दिशा, म्हणजे फक्त विचारतोय, दीदीचा म्हणजे प्रिशाचा कोणी बॉयफ्रेंड आहे का? किंवा होता का? मितेशने विचारलं. मितेश, तुला सांगते, पण कोणाला सांगायचं नाही, दिशा म्हणाली. सांग. मी नाही सांगणार. मितेश, ॲक्च्युली होता एक मुलगा दीदीच्या मनात, पण काय झालं माहीत नाही. आता ती तो विषयही काढत नाही, म्हणून मीही गप्प आहे, दिशा म्हणाली. कोण होता तो? मितेशने विचारलं. ते मलाही माहीत नाही, दिशा म्हणते. 2 दिवस असेच गेले. विहान ऑफिस जॉईन करतो, पण प्रिशाला तिथेच राहायची सक्त ताकीद देतो. तरीही ऑफिसमधून लवकर घरी यायचा. आजही नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघाला.
तयार होऊन प्रिशाच्या रूममध्ये गेला तर ती तिथे नव्हती. वर खाली पाहिलं, डायनिंग टेबलवर मितेशच्या बाजूला दिशा, तिच्या बाजूला डॅडी, मॉम, आजोबा आणि प्रिशा. विहान खाली आला आणि तिच्या बाजूला बसला. रामू काकांनी त्याला डाएट ब्रेकफास्ट दिला. ती गप्प बसून खाऊ लागली. आता कशी आहेस? बरं वाटतंय का? तो हळूच म्हणाला. हो, ती म्हणाली. ओके, नाश्ता नीट कर, औषधं वेळेवर घे, तो म्हणाला. ती मान डोलावली तिने, पण मनात मात्र वेगळेच प्रश्न. विहान सर आपली इतकी काळजी का घेत आहेत? त्याच्या घरच्यांना आवडलं नाही तर? असा विचार करत आज संध्याकाळी सर आल्यावर बोलायचं, असा विचार करून तिने नाश्ता केला. प्रिशा गार्डनमध्ये आली. तिथे थंड हवा, सुंदर वातावरण. ती बसली. दिशा, मितेश आले. हे दीदी, खूप बोर होतंय, काहीतरी करूयात ना? मितेश म्हणतो. मलाही, प्रिशा म्हणते. माझ्याकडे आयडिया आहे, फ्लॉवर पॉट्स डिझाईन करूया, कलर करून, दिशा म्हणते. गुड आयडिया, मितेश म्हणतो. मितेश पॉट्स कलर्स घेऊन आला. दुसरीकडे विहान ऑफिसमध्ये त्याच्या केबिनवर नॉक झालं. यस, कम इन. एक अर्धवयाचा माणूस हातात फाईल घेऊन, खांद्यावर बॅग, वर्ण पत्रकारासारखा. राकेश, प्लीज सीट, विहान म्हणतो. खूप दिवसांनी आठवण केलीत, तुमचं कामही लवकर होईल, राकेश म्हणतो. विहानने फाईल घेतली, बघितली. सी राकेश. राकेशने सगळं सांगितलं. प्रिशाचं कॉलेज, तिचा ग्रुप, प्रेम प्रकरण, ग्रॅज्युएशन डेला प्रपोज करणं, अपमान, कॉलेज सोडणं आणि काही दिवसांपूर्वी तिच्यावर अटॅक झाल्याचं. अटॅक कोणी केलाय? तिच्याच कॉलेजातल्या दुसऱ्या क्लासचा मुलगा. कोणाच्या सांगण्यावरून? कोण सांगणारा सध्या माहीत नाही. माणसं लावली आहेत. विहानने राकेशला पैसे दिले. राकेश गेला. विहान डोक्यात प्रचंड राग. जो कोणी तिला त्रास दिलाय त्याला सोडणार नाही. इकडे दिशा, मितेश आणि प्रिशा फ्लॉवर पॉट्स डिझाईन करण्यात गुंग होते. मितेशने ब्रशने दिशाच्या गालावर कलर लावलं. ती रागावली. दोघं पळू लागले. प्रिशा हसतच बघत राहिली. ते मागे गेले. ती पुन्हा डिझाईन करत होती. इतक्यात तिच्यासमोर एक मुलगी येऊन उभी राहिली. प्रिशाने वर पाहिलं तर हातातला फ्लॉवर पॉट खाली पडला. डोळ्यात पाणी आलं. काय वाटतं तुम्हाला? कोण असेल ती व्यक्ती जी प्रिशाच्या मागावर आहे? आणि तो मुलगा ज्याने प्रिशावर अटॅक केला? तो तिच्या कॉलेजमधला होता, तर मग कोणी लावला त्याला तिच्या मागे? आणि आता प्रिशा समोर आलेली मुलगी कोण? जिला बघून प्रिशा घाबरली आणि रडू लागली. प्रिशासमोर एक मुलगी येऊन उभी राहिली. प्रिशाने नजर खाली केली तर कोणाचे तरी पाय दिसले. म्हणून तिने वर पाहिलं आणि ती पूर्णपणे शॉक झाली. कारण ज्या भूतकाळापासून लांब राहायचं ठरवलं होतं, आज तोच समोर आला होता. तिला घाम फुटला. हातातला फ्लॉवर पॉट खाली पडला आणि ती उभी राहिली. भूतकाळातल्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या आणि डोळे पाणावले. ती मुलगी मात्र तिला हसून बघत होती. प्रिशाच्या तोंडून आपसुकच नाव निघालं. श्यामल. हे प्रिशा, रो क्यों रही है? सामने भूत थोडी ना आहे, श्यामल म्हणाली. पण प्रिशालाही काही ऐकूच येत नव्हतं. तिच्यासोबत झालेल्या सगळ्या गोष्टी एका क्षणात आठवल्या. प्रिशा, प्रिशा, श्यामल तिला हाक मारत होती. आत्ता कुठे प्रिशा भानावर आली. तिने लगेच डोळे पुसले. अरे श्यामल, तू इथे कशी? आणि तुला कसं कळलं मी इथे राहते? प्रिशाने विचारलं. अरे मी इथून चालली होते, तुझ्या बहिणीला पाहिलं म्हणून विचार केला तूही इथेच असशील. 5 वर्ष झाली भेटलोच नाही.
त्या दिवसापासून गायबच झालीस, श्यामल टोचत म्हणाली. प्रिशाला ते समजलं, पण तिने दुर्लक्ष केलं. बिझी असते. आणि यार, तू खूप बदललीस, थोडी जास्तच म्हणजे, आणि स्किन पण थोडी. श्यामल तोंड वाकडं करत म्हणाली. प्रिशा काही बोलली नाही, कसनुसं हसली. चल, मी निघते, उशीर होतोय. आता तर माहीत पडलं तू कुठे राहतेस. बहुतेक इथे काम करतेस, मेड वगैरे. चल, निघते, असं बोलून श्यामल तिथून गेली. तिचे ते शब्द प्रिशाच्या मनाला टोचले. डोळ्यात पाणी आलं. तिने ते पुसलं आणि पुन्हा फ्लॉवर पॉट डिझाईन करायला घेतला. पण डोळे थांबत नव्हते. मन पुन्हा भूतकाळात गेलेलं. दुसरीकडे विहान मीटिंगमध्ये व्यस्त असला तरी डोक्यात एकच विचार, कोण आहे ही व्यक्ती जी त्याला शांत जगू देत नव्हती. त्याने फोन घेऊन राकेशला मेसेज केला, लवकरात लवकर ती व्यक्ती मला पाहिजे. इकडे मितेश आणि दिशाची मस्ती चालू होती. दिशा मितेशला रंग लावत होती. मितेश पळत होता, पण अचानक थांबला. तिच्याकडे पाहिलं. तिने डोळ्यांनीच विचारलं, काय झालं. तो हळूहळू तिच्याकडे आला. ती मागे जाऊ लागली. अचानक त्याने तिचा हात धरला. स्वतःकडे ओढलं तर ती दचकली. त्याच्यावर आदळली. मितेश, काय करतोयस. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. चेहरा तिच्या जवळ नेला. ती खाली वाकली. त्याने गालावर गाल घासला. तिचे डोळे मिटले. त्याने हळूच तिच्या मानेवर ओठ टेकवलं. ती भानावर आली. मितेश, स्टॉप, हे ठीक नाही. त्याला ही चूक समजली. दिशा, आय एम सॉरी, मी असं करायला नको होतं. इट्स ओके मितेश. दोघं पुन्हा प्रिशाजवळ आले. पण दोघात ऑकवर्ड सायलन्स. दिशाने ते इग्नोर केलं. प्रिशा मात्र अजून श्यामलच्या भेटीचा विचार करत होती. ती सगळ्यांना सांगणार आणि पुन्हा सगळं समोर येणार. नाही, मला आता तिथं राहायचंच नाही. दिशा, आपण उद्या इथून निघतोय घरी. मितेशला धक्का बसला. पण प्रिशा दिदी, अजून तू ठीक नाहीयेस ना. दादाने सांगितलंय तुला इथेच राहायला. हो, पण मला इथे राहणं शक्य नाही. मितेश काही बोलणार होता, पण तिने थांबवलं. मितेशने ठरवलं, हे विहानला सांगायचं. संध्याकाळी विहान आला. मितेशने सांगितलं, दादा, प्रिशा दिदी उद्या घरी चालली आहे. समजावलं पण ऐकत नाही. हे ऐकून विहानचे डोळे लाल झाले. डोंट डिस्टर्ब मी. मी तिच्या रूममध्ये जातो. तो रूममध्ये गेला. बाल्कनीत तिला पाहिलं. रागाने तिच्या मागे गेला. आता प्रिशा मनात म्हणाली, ओ गॉड, आता यांचा राक्षस जागा होणार. तो तिला भयंकर रागाने पाहत होता. विहानने दरवाजा उघडला आणि आत गेला आणि पुन्हा दरवाजा लावला आणि बाल्कनीत गेला. तर प्रिशा कोणत्या तरी विचारात हरवली होती. त्याने तिला आवाज दिला तशी ती दचकली आणि त्याच्याकडे पाहिलं. ओ सर, तुम्ही. ती सरळ उभी राहून म्हणाली, मिस प्रिशा, मी काय ऐकतोय. तो म्हणाला, काय झालं सर. प्रिशा घाबरत म्हणाली, मला मितेश आत्ताच म्हणाला की उद्या तुम्ही इथून जाण्याचा डिसिजन घेतलात. त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला. हो सर, मी उद्या सकाळीच इथून जायचं ठरवलं आहे. ती म्हणाली, मिस प्रिशा, मी आधीच सांगितलंय, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. विहान तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला, सर, मला कोणावरही डिपेंड राहायचं नाही. तीही आता म्हणाली. आता मात्र त्याला राग येत होता. त्याने रागातच डोक्यावर हात फिरवला आणि एक पाऊल पुढे आला. तशी ती घाबरतच मागे गेली. तो तिच्याकडे टक लावून रागात बघत होता. देवा, वाचव मला. आज यांच्यातला राक्षस जिवंत झाला आहे आणि तो माझ्यावरच सूड उगवणार आहे. ती मनात म्हणाली. मिस प्रिशा, दिस इज माय लास्ट वॉर्निंग. यू नॉट गो एनिव्हेअर. तो जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला. ती घाबरली पण हिंमत एकवटून म्हणाली,
सर, तुम्ही मला थांबवू शकत नाही. मी जाणार हे ठरलंय आणि हे बदलणार नाही. ती मान खाली घालून म्हणाली. आता तो भयंकर चिडला. एवढ्या शांतपणे तो कधीच कोणाशी बोलला नव्हता आणि पहिल्यांदाच त्याचा शब्द कोणी पाळत नव्हतं म्हणून डोळ्यात रक्त उतरलं. आता तिची फारच भीती वाटू लागली. बापरे, कोणीतरी या रे, मला वाचवा या राक्षसाच्या हातून. ती देवाचा धावा करू लागली. तितक्यात त्याने तिचा दंड जोरात पकडला. ती खूप जास्त घाबरली. इतकं जोरात होतं की एका मिनिटाच्या आत ती जागा सुन्न झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. सर, इट्स हर्ट, ती लहानसा आवाजात म्हणाली. तिचे डोळे पाहून तो क्षणभर पिघळला. मागे झाला, अस्वस्थपणे डोक्यावरून हात फिरवला आणि दीर्घ श्वास घेतला. ओके, तुम्ही जाऊ शकता, तो म्हणाला आणि रागात निघून गेला. ती मात्र आता रडायला लागली. तिने लगेच बॅग पॅक केली आणि दिशाला मेसेज केला, बॅग पॅक कर, आणि फोन ठेवला. जो तो येतो आणि माझ्यावर जबरदस्ती करायला बघतो, पण आता नाही. आता मी कोणत्याही जाळ्यात अडकणार नाही, ती स्वतःशी म्हणाली. रात्री कधीतरी उशिरा झोपली. विहान मात्र रूममध्ये येऊन सगळा राग काढत होता आणि एकावर एक सिगारेट ओढत होता. समजते कोणही, आधीच जीव धोक्यात आहे आणि हिला घरी जायचंय. ओके, जाऊ देत, पण घरी गेल्यावर सगळं मी सांगेन तसंच होणार. तो फोन हातात घेत एका व्यक्तीला मेसेज करत म्हणाला आणि फोन ठेवला. थोड्याच वेळाने फोन वाजला. बोलणं झाल्यावर तो लगेच खाली गेला. सकाळी प्रिशा आणि दिशा तयार झाल्या. विहानच्या मॉम, डॅडी, आजोबांना आणि मितेशला भेटून गेल्या. प्रिशाने विहानला आवाज दिला नाही. घरी पोहोचल्यावर दिशा फ्रेश व्हायला गेली आणि प्रिशा बेडरूममध्ये दरवाजा लावून बसली. दिशा काही बोलली नाही कारण तिला थोडंफार समजलं होतं. प्रिशा खिडकीजवळ बसली होती. तिला खूप एकटं वाटत होतं. बाहेर दिशाला हे जाणवलं. ती दरवाजा वाजवत म्हणाली, दीदी, दरवाजा उघड. आतून काही आवाज नाही. दीदी प्लीज, मला काळजी वाटते. सांगितलं ना एकदा, मला एकटीला राहू दे, दीदी म्हणते. अखेरीस प्रिशाने दरवाजा उघडला. दिशाने वर पाहिलं. प्रिशाचे डोळे लालभडक झाले होते. दिशाने तिला मिठी मारली. दीदी, का रडतेस? त्याच्यासाठी तो तुझ्या पात्रतेचा नव्हता ग, विसर ना सगळं. मी खूप प्रयत्न करते ग. काल अचानक ते समोर. प्रिशा बोलता बोलता रडू लागली. आता मात्र दिशा शांत झाली. दीदी, काल काय झालं? काल तर आपण मितेशच्या घरी होतो ना, तिथे तुला कोण भेटलं? नाही, काही नाही, प्रिशा डोळे पुसतच म्हणाली. दीदी, जेवढं लपवशील तेवढा त्रास होईल, सांग. कोण भेटलं? श्यामल. त्यानंतर ती तिथे कशी आली? तिला कोणी सांगितलं? ॲड्रेस? सोड ना दिशा, उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं आहे. पण आता दिशा गप्प बसणार नव्हती. काहीतरी करावंच लागणार होतं. तितक्यात प्रिशाने आवाज दिला, दिशा ये ग. तर आजचा भाग इथेच संपलेला आहे. तर पुढील भागात दिशा नक्की काय करणार आणि हा मुलगा जो आहे तो कोण असणार आहे हे तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळेल.